रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी दाखवतोय हवेचा फ्लॅट। हवेचा फ्लॅट असण्यापाठीमागं एकच कारण आहे, कारण की या फ्लॅटमध्ये प्रचंड जास्त हवा आहे। प्रचंड जास्त हवेपाठीमागं एकच कारण आहे, सध्या तरी इथे कोणती बिल्डिंग तुम्हाला दिसत नाही आणि फ्लॅटमधनं जर व्ह्यू बघितला तर बाकी एक नंबर व्ह्यू आहे, कारण की पूर्ण डोंगरच दिसतोय आणि येऊरचाच डोंगर दिसतोय। त्याच डोंगराची गारगार हवा ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये मात्र जबरदस्त येते। जबरदस्त येण्यापाठीमागं हे कारण आहे, आता हा पंखा आहे। हा पंखा आपण लाईट चालू नाही केलेली तरी हा पंखा हवेच्या फ्लोमुळे इतका फिरतोय की तुम्ही बघू शकता। अधिक इकडलं जरी डायनिंग सेटच्या खालचा जरी पंखा बघितलं ते सुद्धा हलतोय। एवढी मोठी हवा ह्या फ्लॅटमध्ये 101% आहे। दुपारचे 1:30 वाजले तर एवढी हवा ह्या फ्लॅटमध्ये नक्की येते। खूप सुंदर आणि चांगला हवेचा फ्लॅट जर कोणी बघत असतील तर हे वियांग व्हॅली नावाचं कासरडोली लोकेशनला हे घर आहे आणि इथेच हा फ्लॅट खरं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हा फ्लॅट बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे। आणि जर घराच्या बाहेर आपण आलो, हवा इथपर्यंत येते, हा दरवाजा उघडा असेल तर 2 फ्लॅट समोर आहेत, समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, टोटल 4 फ्लॅट। एवढी मोठी लॉबी, 1 लिफ्ट आणि 2 लिफ्ट टोटल, आणि अजून 1 लिफ्ट, अशा जवळजवळ 3 लिफ्ट ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला नक्की मिळतात। हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे, ग्राउंड प्लस 20 माळ्याची बिल्डिंग आहे, पण हायर फ्लोअरला म्हणजे टॉप फ्लोअरलाच हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे। हवा ह्या फ्लॅटमध्ये खूप आहे। माझे कपडे बघा पूर्ण हलत आहेत, माझ्या डोक्यावरचे केस पूर्णपणे हलत आहेत। येवन डायनिंगच्या खालचा जर तुम्ही हॉलमधल्या डायनिंगच्या खालचा पंखा जरी बघितला तोही हलतोय। एवढी मोठी हवा ह्या फ्लॅटमध्ये 101% आहे। आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे। 647 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4500 मेंटेनन्स असणारा फ्लॅट आहे। अधिक ह्या फ्लॅटसोबत मात्र पार्किंग नसणार आहे। त्याच्यामुळे जर फ्लॅट ज्या मंडळींना असं विकेंड होम टाईप करायचे किंवा जर फक्त हवेचं किंवा असं सुंदर घर हवं असेल, हायर फ्लोअरला घर हवं असेल, त्याच्यानंतर हे खाली जे तुम्ही बघता हे ग्रिल लावलेले, हे ग्रिल तुम्ही थोडेसे वाढवू शकता आणि याला स्टँडिंग बाल्कनी त्याचं रूपांतर करता येऊ शकतं। अशा पद्धतीचा कासरडोली लोकेशनला वियांग व्हॅली नावाचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फेज 3 नावाचं आहे। त्या फेज 3मध्ये हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅटला साधारणतः 5 वर्ष जुना हा फ्लॅट नक्की असणार आहे। नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला एक किचन मिळतं आहे। किचन जरी तुम्ही बघितलं तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे। परत मी जर इकडली खिडकी ओपन केली तर मग मात्र इथे पण परत हवा तुम्हाला फ्लो बाकी नक्की मिळतोय। अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। ह्या साईडला फ्रीजला जागा आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पुढे आपण आलो तर इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं चांगलं पद्धतशीर नक्की असणार आहे। आणि इकडे तुमच्या वॉशिंग मशीनला एक पॉईंट दिला गेलेला आहे। 7 स्क्वेअर नावाची एक शाळा आहे, जी इंग्लिश मिडियमची शाळा तुम्हाला इकडे बाजूलाच आहे। हाय स्ट्रीट मॉल तुम्हाला इथे बाजूलाच असणार आहे। मेट्रो स्टेशन तुम्हाला इकडनं जवळच असणार आहे। हा दरवाजा बंद केला आहे आपण, कारण की हवेमुळे तो आपटेल। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक बेडरूम आहे। ह्या बेडरूमला जरी आला तर हा बेडरूमची साईज पण चांगली मोठी नक्की आहे। इथे पण हवेचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीचा आहे। व्ह्यू मात्र 1 नंबर परत आहे। 1 नंबर असण्यापाठीमागं एकच कारण आहे की ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला व्ह्यू एकदम सुंदर आहे। तुम्हाला कॉस्मॉस हेवनचे बंगलो किंवा असा अथांग तुम्हाला असा डोंगराचा व्ह्यू, सध्या असे झाडं झुडं हे सगळे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे दिसत आहेत। सध्या ब्लॉक इथे नाही आहे, भविष्यात ब्लॉक येईल नाही येईल मला नक्की सांगता येणार नाही। येऊ पण शकतात, नाही पण येऊ शकत, पण अशा पद्धतीचा सध्या तरी तुम्हाला अशा पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणारा हा 2 BHK फ्लॅट नक्की आहे। बिल्डिंगला OC आलेली आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे एक शेवटचं बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूमला पण प्रचंड हवा ह्या फ्लॅटमध्ये पण असणार आहे। इथे जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं आणि अनटच तुम्हाला इकडेही मिळणार आहे अशा पद्धतीचं। नंतर पुढे आलो तर पुढे आल्यावर तुम्हाला इथे एक कपाट बनवण्यासाठी अशी वेगळी जागा आहे। ही जागा तुमची इकडे गेल्यानंतर तुमचं बेडरूम पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं इकडे सेट होईल। आणि इकडनं पण तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तर आहेच आहे, अधिक हवेचा फ्लो ह्या बेडरूममध्ये पण खूप सुंदर आणि चांगला नक्की येतो। अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण ह्या फ्लॅटचा विचार केला तर मग मात्र तुम्हाला साधारणतः 11 किलोमीटर अंतरावरती ठाणा स्टेशनपासून हा फ्लॅट
असणार आहे घोडबंदरला, कासरवली जंक्शनला हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे आणि याचे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला आत्ता जी किंमत आहे 85 लाख रुपीज निगोशिएबल कोट केलेली किंमत आहे. स्विमिंग पूल तयार होण्यासाठी साधारणतः अजून 6 ते 7 महिन्याचा अवधी जाणार आहे. बाकी ॲम्युनिटीज तयार होतील पण त्याला तेवढा अवधी मात्र लागणार आहे. आणि अशाच पद्धतीचे नवे जुने आणि रोज काही ना काही दाखवण्यासाठी तुमच्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत. ही सेवा करून घेणं ही थोडीशी तुमची पण जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी म्हणजे तुम्हाला ते जास्तीत जास्त सबस्क्रायबरचं बटन दाबा, जेणेकरून मला अशा मानसिकता होईल की बाबा लोकांना ते पटतंय, लोकांना ते आवडतंय, म्हणून आपल्याला सबस्क्रायबर्स करायचे. आपल्याला जास्त सबस्क्रायबरची गरज सध्या तरी नक्की आहे, जास्त व्ह्यूवरची गरज आहे, जेणेकरून माझ्या कामामध्ये अजून तुम्हाला चांगलेपणा दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीत राहील. मी ही जी सेवा करतो ह्या सेवेला अखंड चालू राहून द्या आणि ते चालू ठेवणं तेही तुमच्याच हातामध्ये आहे. थांबतो.